तर मी कामावरून आले आणि मी निघाली मायनंदच्या पोराच्या घरी. तो एकटाच राहतो इथं, तर तो घ्यायला आलता आम्हाला, मला आणि स्नेहाला. तर मी त्याच्या घरी जाणार आहे आता. त्या घरी झाल्याच्या नंतर तिथून आले की मग घरी येणार आहे मी आता. बघा आता कुठं कुठं जायचं आहे. कामातनं सुटलेली आहे मी आत्ताच. तर मी शिवाजीनगरला आली. शिवाजीनगरवरनं परत तो घ्यायला आला आम्हाला, नंदेचा मुलगा. स्नेहा कॉलेजवरून सुटली होती, मी कामावरून सुटली होती. तर येरवड्याला जायचं. येरवड्यातनं परत नंतर विश्रांतवाडी, त्या घरी. बघू आता घरी गेल्यावर काय करतोय आम्ही त्यासाठी खायला. गाडी चालवतो व्यवस्थित. मागं ठोकून बघतोय मग आम्ही काय म्हणतो तर काय नाही. आय मीन सॉरी बोलतात. गाडी भारी चालवतो गाडी. बांगडा कसा आहे? बांगडा 50 रुपये. 50 रुपये. 100 रुपये किलो. 50 रुपये पावशेर आहे. काय करायचं? बांगडा हा नाही 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 80 रुपये द्या. अर्धा किलो नाही हो द्या. आता कुठे ते इकडे तिकडे करता. चिरे पाडू हो. आणि मग ती मुंडी काढा. हा कसला हा हा 50 रुपयाचा. बस मी एकटी तर खाते, दुसरं कुठं खाते येतो आपण. बारीक आहेत रे. 100 रुपये किलो इच्छिला ते. चांगले आहेत मासे. हा ही आवडतो रे मला. हा आवडतो, पण एकटीसाठी तो अख्खा घ्यावा लागतो ना. एकटीसाठी कुठं काय करणार, असं नाही का? एकटीसाठी नाही घेऊ का अर्धा किलो? तोच का बा पावशेर? तेच रे, अजून पावशेर घेऊ का? बापले बारीक आहे रे ते. बस जाऊ दे. पण तिथे देतोय ना स्वस्त. आता आम्ही चाललोय येरवड्यातून. येरवड्यातून मासे वगैरे घेतले. मग आता तिथून आम्ही चाललोय विश्रांतवाडीला. मी, स्नेहा आणि पका, माझा भाचा. मासे मी माझ्या पदरचे घेतले, माझ्या भाच्याने नाही घेतल्या. मी माझ्या पदरचे घेतलेले आहेत. मी त्यांच्या घरी चहा पाणी करणार आणि मग माझ्या घरी मी घरी जाऊन बनवणार. कारण की ती मासे खात नाहीत. ते अशी पण नाही म्हणले मामी पैसे मी देऊ का? नाही म्हणले. ते म्हणले माझ्याकडे पैसे नाही, तुम्हाला खायचे तुम्ही घ्या तुमच्या पैशाने. आणि स्नेहा पण काय मासे खात नाही, पाका पण काय मासे खात नाही. मी एकटीच खाते. त्याच्यामुळं माझ्यासाठी अर्धा किलो घेतलेले आहेत. त्याची इथं आम्ही आलो. त्यांनी बघा चहा नाही, पाणी नाही, काय सुद्धा नाही. पाणी सुद्धा दिलं नाही त्यांनी. हाय असं निघाली मी पण. काय 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 बोलून इतकं. आणि आमच्या घरी आलं की त्याला सगळं आम्ही देतो. चहा पाणी जेवण सगळं देतो. हे बघा कसं कसं हे आहे. मी त्या घरातून निघाले भाच्याच्या. आता मी चालली बस स्टॉपला. तर तुझी मला बस स्टॉपला सोडतील, मग मी माझ्या घरी जाणार. सिनी आणि मी मग मी घरी जाणार. तरी आता मला घरी जायला कमीत कमी अर्धा तास तरी लागणार कंप्लीट. सोडलं भाच्यानी मला इथं सोडलं.
BRT मध्ये मेंटलला. आता मी इथून संगमवाडीला जाणार. मी इथून मेंटल आता संगमवाडीला जाणार. आता कधी बस येते माहीत नाही मला. बस आली की मी निघणार आता. मग घरी जाऊन स्वयंपाक वगैरे बनवायला लागणार आहे मला. घरातलं आवरायचं आहे मला. लय टेन्शन आले कामावर नेऊन घरातलं करायचं ना. लय टेन्शन येतं आहे मला. लय म्हणजे लय काम घर. एक तर त्या दुखी अशी आहे की मी एक दिवस घरी राहत नाही आहे आणि राहू शकत नाही मी. असं आहे पेशंट सांभाळायचं म्हणजे की असं असतं. तर फ्रेंड आता बस कधी लागणार आहे माहीत नाही मला. बस लागली की मग मी घरी जाईन. आता खूप 7-7:30 तरी वाजलेलेच आहेत. बसमध्ये मी आलेले आहे. मला बस भेटली आत्ताच. गर्दी नाही आहे काय? थोडीच गर्दी आहे. हो आता मी जाईन 10 मिनटामध्ये घरी. बघा आता मी घरी चालले. बस आहे. ट्रॉफिक किती आहे? बस नाही आहे. ट्रॉफिक बघा किती आहे. भरपूर ट्रॉफिक आहे. मला घरी यायला खूप वेळ लागला कारण की रस्त्यामध्ये ट्रॉफिक पण होती ना माझ्या. त्याच्यामुळं मी आता घरी निघाले. सुमितने मला फोन केला होता, मम्मा तो कुठे आहे? तर म्हणलं हा मी पकाताईच्या घरी आहे. मी येते बाळानं म्हटलं. आता घरी जाऊन मला घरातलं काम आवरायचे, भांडी वगैरे घासायची, स्वयंपाक बनवायचा. तोपर्यंत मला असं वाटतील बघा आता निदान 10 तरी.